नमस्कार. गोष्टींच्या जादूच्या दुनियेत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मुलांच्या भावविश्वात गोष्टींचे खास स्थान असतं, नाही का? पण कधी विचार केलाय की हीच गोष्ट सांगण्याची वेळ मुलांच्या विकासाचे एक शक्तिशाली साधन बनू शकते? आज आपण गोष्ट वाचूया या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. हा उपक्रम मुलांमध्ये वाचनाची आवड तर निर्माण करतोच, पण त्यांची पुस्तकांची आयुष्यभराची मैत्रीसुद्धा घडवून आणतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण मुलांच्या विकासाच्या एका खास प्रवासावर निघणार आहोत. आपण पाहू की वेगवेगळ्या वयोगटात त्यांचं पुस्तकांची नातं कसं बदलतं आणि कसं घट्ट होत जातं. म्हणजे 3 वर्षांच्या लहान श्रोत्यांपासून ते 6 वर्षांच्या सहभागी वाचकांपर्यंत हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? मुलांना पुस्तकं आवडायला हवीत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण ही मैत्री नक्की सुरू कशी करायची? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण काही सोप्या आणि एकदम व्यावहारिक उपायांबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून मुलं पुस्तकांना आपला बेस्ट फ्रेंड समजायला लागतील. चला तर या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करूया. इथे आपण गोष्ट वाचूया या उपक्रमाची मूळ संकल्पना समजून घेणार आहोत. हे फक्त पुस्तक वाचून दाखवणं नाहीये, तर त्याहून खूप काही जास्त आहे. तर मग गोष्ट वाचूया म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा उपक्रम आहे जो मुलांना पुस्तकांच्या जगात रमण्यासाठी मदत करतो. यातली गंमत अशी आहे की मुलांना थेट वाचायला शिकवण्याऐवजी पुस्तक कसं धरायचं, चित्र काय सांगतायत आणि पानं कशी उलटायची यासारख्या मूलभूत गोष्टींची ओळख करून दिली जाते. थोडक्यात काय, तर हे पुस्तकांशी मैत्री करण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आता आपण वयोगटानुसार पुढे जाऊया. सुरुवात करूया 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या वयात मुलं उत्तम श्रोते आणि प्रेक्षक असतात. ते गोष्ट ऐकतात, रंगीबिरंगी चित्र बघतात आणि त्यात अगदी हरवून जातात. या वयोगटासाठी आपली भूमिका खूप महत्वाची असते. आपण एक उत्साही कथाकार बनायचे आहे. आपले हावभाव, आवाजातले चढउतार आणि आपला उत्साह यातूनच ते निर्जीव पुस्तक मुलांसाठी जिवंत होतं आणि गोष्टीमधली पात्र जणू काही त्यांच्यासमोर नाचायला लागतात. इथे बघितलं तर भूमिका अगदी स्पष्ट आहेत. आपण काय करायचं तर हावभावांसकट एकदम नाट्यमय पद्धतीने गोष्ट वाचायची. चित्रांमधल्या प्रत्येक लहान सहन गोष्टीवर बोट ठेवून त्यांची नावं सांगायची. आणि मुलांचं काम, त्यांचं काम आहे फक्त लक्ष देऊन ऐकणे आणि चित्र पाहणे. ह्या टप्प्यावर ते एका स्पंजसारखे असतात, जे सगळं काही शोषून घेत असतात. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. 4 ते 5 वर्षांच्या वयात मुलं आता फक्त शांतपणे ऐकणारी राहत नाहीत. ती आता अधिक सक्रिय आणि कल्पक बनायला लागतात. आणि हा टप्पा आहे वाचनाच्या अभिनयाचा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे बरं का. हे स्वातंत्र्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. जेव्हा मुलांना स्वतःचं पुस्तक निवडण्याची संधी मिळते ना, तेव्हा वाचनाच्या प्रक्रियेत त्यांचा एक मालकी हक्क तयार होतो. त्यांना ती प्रक्रिया आपली वाटायला लागते. या वयात एक भारी गंमत घडते, ज्याला वाचनाचं नाटक किंवा प्रिटेंड रीडिंग म्हणतात. मुलं पुस्तकं हातात घेतात, पानं उलटतात आणि चित्रांकडे बघून स्वतःच्या शब्दात गोष्ट सांगतात. जणू काही ती खरंच वाचत आहेत. हे खूप महत्वाचं आहे, कारण यातून त्यांची कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य जबरदस्त विकसित होतं. आपलं काम त्यांना शब्दांवरून नाही तर चित्रांवरून गोष्ट सांगायला प्रोत्साहन देणं आहे. आणि आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. 5 ते 6 वर्षांची मुलं आता सहभागी वाचक बनतात. इथे वाचन ही एक सांघिक क्रिया बनते, एक भागीदारी, ज्यात मोठी माणसं आणि मुलं एकत्र मिळून वाचतात. हा साधा वाटणारा प्रश्न वाचनाच्या मूलभूत नियमांकडे लक्ष वेधतो. या वयात मुलं अक्षरं आणि शब्द यांच्यातला संबंध शिकायला सुरुवात करतात. आणि आपण डावीकडून उजवीकडे वाचतो हे ज्ञान त्यांच्या मनात पक्कं करण्यासाठी हा टप्पा खूप मोलाचा आहे. इथे काय होतं की मोठी व्यक्ती प्रत्येक शब्दावर बोट ठेवून वाचते आणि मुलंही त्यांचं अनुकरण करतात. यातून बोललेले शब्द आणि लिहिलेले शब्द यांचा संबंध त्यांच्या लक्षात येतो. गोष्टीतील पात्रांबद्दल चर्चा केल्याने त्यांची आकलनशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. आत्तापर्यंत आपण शाळेत किंवा वर्गात काय करता येईल हे पाहिलं. पण खरं सांगायचं तर वाचनाची खरी सवय घरातच रुजवली जाते. चला आता काही सोप्या आणि मजेशीर कृती पाहूया, ज्या आपण घरी अगदी सहज करू शकतो. पहिली आणि सगळ्यात प्रभावी कृती आहे रात्रीची गोष्ट. फक्त कल्पना करा,
दिवसभराच्या धावपळीनंतर शांत वातावरणात रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं मुलांसोबत एखाद्या चित्रांचं पुस्तक पाहणं. यामुळे पुस्तकांचा संबंध दिवसाच्या शेवटी मिळणाऱ्या आरामाशी आणि सुरक्षिततेशी जोडला जातो. ही केवळ एक कृती नाही, तर एक सुंदर आठवण आहे. दुसरी कल्पना आहे वाचन कोपरा तयार करण्याची. म्हणजे घरात एक छोटासा आकर्षक कोपरा जिथे फक्त पुस्तकं असतील. मुलांसाठी त्यांचं स्वतःचं ग्रंथालय ही त्यांची खास जागा असेल, जिथे ते कधीही जाऊन आपल्या आवडत्या पुस्तकांच्या दुनियेत रमू शकतील. यामुळे पुस्तकं त्यांच्या आयुष्याचा एक सहज भाग बनून जातात. आणि तिसरी एक एकदम मजेशीर कृती आहे बुक डॉक्टर. जर एखादं पुस्तक फाटलं तर त्याला दूर टाकण्याऐवजी मुलांसोबत मिळून चिकटपट्टीने दुरुस्त करण्याचा खेळ खेळायचा. अरे रे, पुस्तकाला दुखापत झाली, चला आपण डॉक्टर बनून त्याला बरं करूया. या खेळातून मुलांना वस्तूंची काळजी घेण्याचं आणि जबाबदारीचं महत्त्व नकळतपणे समजतं. या सगळ्या उपक्रमांमधून आणि कृतींमधून अखेरीस काय साध्य होतं? चला, या प्रवासाच्या शेवटी आपण पाहूया की या वाचनाच्या सवयीतून मुलांना नेमकं काय मिळतं आणि त्यांची कोणती कौशल्य विकसित होतात. इथे आपल्याला प्रत्येक वयोगटातील ठोस परिणाम स्पष्ट दिसतात. 3-4 वर्षांची मुलं उत्तम श्रोते बनतात. 4-5 वर्षांची मुलं पुस्तकं हाताळायला आणि चित्रांवरून गोष्ट सांगायला शिकतात. आणि 5-6 वर्षांची मुलं सहभागी वाचनात भाग घेऊन चर्चेत सामील होतात. हे सगळे टप्पे त्यांच्या भविष्यातल्या यशस्वी वाचनाचा एक मजबूत पाळा रचतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो. आज रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या मुलासोबत कोणतं पुस्तक वाचणार आहोत? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक महान वाचकाचा प्रवास एका छोट्या गोष्टीनेच सुरू होतो.